आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। भारतीय जनता पार्टीच्या वतीने विटे शहरात पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न। खानापूर तालुक्यातील संपुष्टात आलेल्या भारतीय जनता पार्टीला आता आले चांगले दिवस, कारण दिवसेंदिवस पार्टी मजबूत करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसत आहे। त्यातीलच एक पहिली झलक म्हणून आज आपल्या समोर अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच, प्रत्येक गरजवंतांच्या हाकेला धावणारे, माणूस म्हणून ओळख निर्माण करणारे, तसेच वेळोवेळी गरजवंतांच्या गरजेस मदत करणारे लोकप्रिय सरपंच दाजीभाऊ श्रीरंग पवार यांच्याकडे खानापूर तालुका ग्रामीण अध्यक्षपद देण्यात आले। त्याचबरोबर अर्चना पंकज दबडे यांना विटा शहर महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली। यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व कार्यकर्ता विटा येथील सिद्धी हॉटेलमध्ये या पद नियुक्तीच्या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी या कार्यक्रमावेळी समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, सांगली जिल्ह्याचे महामंत्री विलासजी काळेबाग, आटपाडीचे नेते जयवंत सरगर, संदीप तात्या ठोंबरे, निलेश पाटील, संतोष यादव, सुशांत शेठ पवार, करण जाधव तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। राहुल कुमारची मंडळी सरपंचची होते का लोक पडळकर साहेबांवर लोक काय विश्वास ठेवायला लागले, तर पडळकर साहेबांनी कुठल्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात केला नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिलेली आहे। आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये पडळकर साहेब 100% तुम्हाला ताकद देतील आणि या निवडीबद्दल तुमचं मी साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी महामंत्रींना विनंती करतो, दाजीभाऊंना आपण पत्र द्यावं आणि अर्चनाताईंना पण तुम्ही पत्र द्यावं। बंधू आणि भगिनींनो, आज पहिल्यापासून मी ब्रह्मानंद भाऊ महिला भगिनींचं स्वागत करते। ग्रामीणला मी महिला निवड केली, पण महिला वाढायच्या नाही त्या। मेन आता असा काळ आलाय की आपल्याला काळ चांगला आहे, आम्ही लय पडत्या काळातली लोक आहे। मग मी संपूर्ण माहिती दिलेली आहे पक्षाची। फक्त काय होत होतं, आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर कोळपण करायची असते, त्याची भांगलन करायची असते। असं व्हायचं भाऊ की आम्ही पेरणी केली की त्याच्यावर कुळफेर होत होती लोक, त्यामुळे आमच्या मागे कार्यकर्ते राहत नव्हतं। आमची गत अशी होत होती, कार्यकर्ते निवड झाली तर इलेक्शन पर्यंत आमच्या पाठीमागे कार्यकर्ता नाही। मग आम्हीच कसं आमचं बूथ चालक करा, उपाध्यक्ष करा, तालुका अध्यक्ष करा। मग आमची जुनी बॉडी आता ही शिरतोडे भाऊ या आहेत बघा, आमची जुनी बॉडी, जुनी टीम तेवढी 4 गाव काय जिथं जिथं आपलं इलेक्शन असले प्रत्येक गावात जायचं, कोपरा सभा करायची। याच हीच आम्ही भरपूर पडत्या काळातली लोक आहे आणि भरपूर कष्ट घेतलेले लोक आहे। महिलांनी मी एक सांगते की माझी केस दाखल झाली 2007 ला, मी 3 दिवस आत होती विटा कोर्टात आणि सरकार डॉक्टरांची। आणि आता एक माझी अशी केस आहे सगळ्यांनी की मी सरकारी अधिकारी सर्व पुणे आयुक्त कार्यालयात घेतलेले। मी ग्रामपंचायत सदस्य आता मला निलंबित केलेलं आहे, का तर मी ग्रामपंचायतीत जात नाही। का जात नाही खरं सांगा म्हणून मी आता पुणेला अपील केलेलं आहे, स्टे मागायला। द्यायचं नाही, कार्य करत राहते ती, घरात बसवायसाठी काही प्रकार करते। आज तुमचं शहराध्यक्षपदी काही निवड झाल्या, तुम्हाला शहरात घरी बसवायसाठी भरपूर प्रयत्न करते। दाजीभाऊवर काय घरात बसणार नाही, त्यांची तालुका अध्यक्ष व्हायची इच्छा, खाडे साहेब जिल्हाध्यक्ष होती, मी जिल्हाध्यक्ष होती, त्यावेळेची इच्छा आज तुमची पूर्ण झाल्या। आज तुमचं हार्दिक अभिनंदन। आणि या पार्टीत काय होतं काय नाही सगळ्याला मला काही सांगायची गरज नाही। उपस्थित असणारे आमचे नेते, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब, सांगली जिल्ह्याचे भाजपचे महामंत्री विलासजी काळेबाग साहेब, जयवंत भाऊ, विष्णुपंत आर्मे, संदीप तात्या ठोंबरे, शुभांगीताई, आपल्या भाजपचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, आज खानापूर तालुका ग्रामीण मंडळचा अध्यक्ष आणि विटा शहरचा अध्यक्ष निवड जाहीर झालेले आहे। शुभांगीताई म्हणल्या, शुभांगीताई तशा मला 2018 सालापासून ओळखत्या, त्या म्हणल्या तेव्हापासून तुमची इच्छा होती की तालुका अध्यक्ष म्हणून निवड व्हावी। काही इच्छा असते नाही, पण तिची वेळ यायला लागते। त्या
2 ते 3 वर्षाच्या कालखंडात आम्ही पडळकर साहेबांच्या जवळ गेल्यानंतर, मी पूर्वीपासून साहेबांच्या जवळ आहे, परंतु त्या 2 ते 3 वर्षात साहेबांच्या आम्ही ज्यावेळी फार जवळ गेलो त्यावेळी तिने आम्हाला प्रचंड ताकद द्यायचं काम केलं. गावच्या विकासासाठी असो किंवा तालुक्यात कार्यकर्त्यांचं काम करण्यासाठी असो, त्याने आम्हाला प्रचंड ताकद दिलेली आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच आम्ही सर्व गोष्टी ह्या मिनिट करू शकतोय खाली. साहेब, तुमची जे मगाशी म्हणला की प्रत्येक गावात आम्ही गट बांधणीचा प्रयत्न करणार आहे. आता आहे, परंतु जे आपल्याला अपेक्षित आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तळागाळापर्यंत जाऊन गट बांधणीचं काम करणार आहे. आता भाजप हा सर्वसामान्य घरातल्या माणसाला उच्च पदापर्यंत जाण्यासाठीचा हा एक प्लॅटफॉर्म देणारा पक्ष आहे. त्या पक्षात सर्वसामान्य माणसाला अगदी न्याय मिळतोय. त्याची अनेक उदाहरणं या पक्षात आहेत. त्याला घराणेशाहीचा कसलाही वारसा लागत नाही. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा वरपर्यंत जाऊ शकतो. असं एक संघटनेचं काम त्या पक्षाच्या माध्यमातून करता येतंय. आज मला आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आणि माजी समाज कल्याण सभापती प्रमाणजी पडळकर साहेब यांनी व भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मला तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली आणि काम करायची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.